आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा आणि वेदपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. यावर्षी गुरुपौर्णिमा रविवार दिनांक 21 जुलै रोजी साजरी होतीये. आपल्या सगळ्यांच्याच जीवनात गुरुचं स्थान सर्वात महत्त्वाचं मानलं गेलं आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून हा दिवस साजरा केला जातो. परंतु यामागची नेमकी कथा काय आहे ती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे 3000 वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमेसारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचं मानलं जातं. गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असं देखील म्हटलं जातं. त्यांच्या वडिलांचं नाव ऋषी पराशर आणि आईचं नाव सत्यवती होतं. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची प्रचंड आवड होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या आईवडिलांनी त्यांची ही इच्छा नाकारली. महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून तपश्चर्या करण्यासाठी ते वनात निघून गेले. त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळेच त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. त्यांनी महाभारत, 18 महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले. त्यांना असं वरदान मिळालं होतं. त्यामुळेच हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजलं जातं. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते. तर ही आहे गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागची नेमकी कथा. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे आपल्याला ज्ञान देणाऱ्या सगळ्यांनाच आपण गुरुपौर्णिमेदिवशी वंदन करून शुभेच्छा देऊयात. तुम्हाला ही माहिती आवडली का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.